आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे भाजप युतीत चाचपणीच्या चर्चा। लोकसभा आणि विधानसभेत शिंदे नकार घंटेमुळे मनसेची युती जी आहे ती होऊ शकली नाही, सूत्रांची माहिती। विधानसभेत झालं ते विसरा, महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा। मनसे बैठकीत राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश। राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी मनसे नेत्यांची टीम तयार केली जाईल, अशी माहिती। पुणे महापालिकेतील ठाकरे गटाच्या 5 माजी नगरसेवकांचा भाजप प्रवेश। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। मुखेडचे माजी आमदार अविनाश चाटेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत अविनाश चाटे यांचा प्रवेश। काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादीच्या वाटेवर। हंबर्डेंनी घेतली अजित पवारांची भेट। 18 जानेवारीला मोहनराव हंबर्डेंचा संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची दाट शक्यता। भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांची घेतली भेट। परळीतील मल्टीस्टेट बँकेत मराठवाड्यातील 16 लाख सभासदांचे पैसे बुडाले, यामध्ये 26 जणांनी आत्महत्या केल्या। या चौकशीसाठी अजित पवारांची भेट घेतल्याची धस यांची माहिती। मुंबई विद्यापीठात आंदोलन न करण्याबाबतचं परिपत्रक सिनेट सदस्यांनी जाळलं। वारंवार पत्रव्यवहार करूनही परिपत्रक मागे न घेतल्यामुळे सिनेट सदस्यांकडून निषेध व्यक्त। ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांचं आंदोलन। काही ठिकाणी खासगी कंपन्यांकडून स्मार्ट मीटर लावण्यात येत आहेत, मात्र सामान्य वीज उपभोक्त्यांना प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे खूपच नुकसान सोसावं लागेल। यामुळे HMPV संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा। या विषाणूला घाबरण्यासारखं कारण नाही, मात्र खबरदारीचे उपाय आणि वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना। HMPV विषाणू संदर्भात घाबरण्याचं कारण नाही, मात्र नागरिकांनी काळजी घ्यायला हवी। सर्व अधिष्ठानांनी सतर्क राहावं, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन। HMPV रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। हिंगोलीतल्या आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द। जिल्हा सामान्य रुग्णालयात 75 बेड्सची व्यवस्था। HMPVच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पूर्वतयारी। HMPVच्या रुग्णांसाठी काही बेड्स राखीव। 3 महिने पुरेल इतका औषध साठा। महाडमधील ट्रॉमा केअरची दुर्दशा। एकही डॉक्टर नसल्यानं अपघातग्रस्त रुग्णांचे हाल। आरोग्य यंत्रणेच्या निष्क्रियतेसंदर्भात स्नेहल जगताप आक्रमक। लाडकी बहीण योजनेतनं कोणालाही वगळलं जाणार नाही, पण निकष तपासण्याची गरज। चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांसंदर्भात तपास होणार, इतर महिलांवर अन्याय होणार नाही, शिवसेनेची प्रतिक्रिया। राज्यभरातील जिल्हाधिकारी, मनपा, पोलीस आयुक्तांशी मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद। विभागांचं आता स्थानिक कार्यालयांनाही 100 दिवसांचं टार्गेट। प्रलंबित कामांची संख्या 0वर आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। 1 एप्रिलपासून राज्यातील सर्व 4चाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य असणार। राज्य मंत्रिमंडळ बैठकीतला निर्णय। सरकारी कारभार गतिमान करण्यासाठी नियमावली सुधारण्याचा सरकारचा निर्धार। जालन्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून 10 जानेवारीला जन आक्रोश मोर्चा। सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार। नांदेडच्या लोहा तालुक्यातल्या माळाकोळी पोलीस ठाण्यात मनोज जरांगेंविरोधात गुन्हा दाखल। परभणीतल्या मोर्चात धनंजय मुंडे आणि बंजारी समाजाबाबत जरांगेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप। मंचकी निद्रा संपून तुळजाभवानी देवी आज पुन्हा सिंहासनावर विराजमान। देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात। तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेने प्रारंभ। शाकंभरी नवरात्रोत्सवाचे यजमान विवेक गंगणे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते त्यांची घटस्थापना। नवीन तुरी बाजारात येतात तुरीच्या भावामध्ये मोठी घसरण। तुरीचे भाव प्रति क्विंटल 4000 घसरले। पुण्यामध्ये PMPMLच्या चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका। वाहतुकीच्या उल्लंघन करणाऱ्या 877 बस चालकांना 10 लाखांचा दंड। बस चालकांच्या वेतनातून दंडाच्या रकमेची कपात केली जाणार। पुणे महापालिकेकडे आरोग्य सुविधेसाठीचा 7.5 कोटींचा निधी पडून। कोरोना काळात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी विविध कंपन्यांनी CSR मधून दिला होता निधी। बारामतीतल्या भिगवण चौकात दूध आणि कांदा दरवाढी विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन। युगेंद्र पवारांची उपस्थिती। सांगलीच्या तानंग फाटा इथे बस आणि ट्रकचा अपघात। बसमधले 19 विद्यार्थी जखमी। जखमी विद्यार्थ्यांवर मिरजच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। नाशिक पोलिसांची मोठी कामगिरी। मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग करून गांजा तस्करांना घेतलं ताब्यात। आरोपींकडून 28 किलो गांजा जप्त। इतर संशयितांचा शोध सुरू।
महाराष्ट्रातली पहिली कार्डियक लॅब धुळे शहरात उभारली. यात एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी मोफत होणार. आधार कार्ड आणि रेशन कार्डच्या आधारित तपासणी होणार. काढणीला आलेली केळी अज्ञातांनी काढून फेकली. जळगावच्या यावल तालुक्यातील अठरावल गावातला प्रकार. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. नंदुरबारमध्ये यंदाच्या हंगामात 8,000 क्विंटलपेक्षा अधिक लाल मिरचीची आवक. 500 पेक्षा अधिक वाहनं दाखल. अजून आवक वाढणार. मिरचीच्या दरावर परिणामाची शक्यता. येवल्यात नायलॉन मांजाविरोधात जनजागृती मोहीम. शासकीय अधिकाऱ्यांसह पोलीस, शाळकरी, विद्यार्थी यांनी काढली जनजागृती फेरी. नाशिकच्या येवल्यामध्ये नायलॉन मांजाविरोधात धडक कारवाई. मांजाची 14 रेड पोलिसांनी केली जप्त. एका तरुणाविरोधात येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. धुळ्यातल्या धामणे ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाबाई ठाकरे अखेर अपात्र ठरल्या. गेल्या 2 वर्षांपासून ठाकरे यांनी एकही मासिक सभा न घेतल्यानं गावकऱ्यांमध्ये रोष. माजी सरपंच रमेश बैसणे यांच्या तक्रारीनंतर कारवाई. जळगावच्या सागर लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. एका ग्राहकासह हॉटेल मॅनेजरला अटक. 6 महिलांची सुटका. वाशिमच्या कारंजा तहसील कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा. खेरडा जिरापुरेमधील 35 वर्षीय महिलेच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी. अमरावतीत शेतकरी मेंढपाळांच्या हक्कासाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली वाडा आंदोलन. यावेळी महादेव जानकर उपस्थित. धनगर वेशात कडू आणि जानकर आंदोलनामध्ये सहभाग. वर्ध्यामध्ये रस्ते सुरक्षा अभियानाला सुरुवात. अपघात टाळण्यासाठी जनजागृती होणार. 31 जानेवारीपर्यंत अभियान राबवणार. वाहन चालक आणि विविध संघटना सहभाग. विदर्भ मराठवाडा सीमेवर प्रस्तावित निम्न पैनगंगा प्रकल्पाचं बांधकाम आणि पुनर्वसनाची कामं तातडीने सुरू करा. प्रकल्पाच्या समर्थकांची यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. सावंतवाडीतल्या रस्त्यावर धनुष्यबाण चिन्ह असलेले बॅनर्स पडलेले दिसल्यानं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. धनुष्यबाणाचा अपमान सहन करणार नाही, ठाकरे गटाचा इशारा. महाडमधल्या ट्रॉमा केअरची दुर्दशा. एकही डॉक्टर नसल्यानं अपघातग्रस्त रुग्णांचे हाल. आरोग्य यंत्रणेच्या निष्क्रियतेसंदर्भात स्नेहल जगताप आक्रमक. मुरुडच्या पद्मदुर्ग किल्ल्यावर जागर कार्यक्रमाचं आयोजन. शिवपालखी मिरवणुकीत अनेक शिवभक्तांचा सहभाग. कोकणकडा मित्रमंडळाकडून जागर कार्यक्रमाचं आयोजन. संगमेश्वर बाजारपेठेत मध्यरात्री बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.